बहुपदींचे अवयव. पहिल्यांदा विस्तार सूत्राचा उपयोग करून अवयव कसे पाडायचे हे आपण बघूया. अवयव पाडा. y वर्ग अधिक 7y वजा 44. यामध्ये पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसऱ्या पदाचा सहगुणक यांचा गुणाकार बघूया. तो आहे 1 गुणिले ऋण 44 बरोबर ऋण 44. ऋण 44 चे दोन अवयव असे शोधायचे की ज्याची बेरीज धन 7 येईल. आता 44 चे अवयव शोधायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा येईल 2 गुणिले 22 बरोबर 44. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 येत नाही म्हणून पुढे जाऊया. पुढचा अवयव आहे 4 गुणिले 11. यांच्यातला फरक आपल्याला 7 मिळतो म्हणून ही अवयवाची जोडी बरोबर आहे. आता त्यांच्या चिन्हांचा विचार करूया. आपल्याला हवा आहे ऋण 44. याचा अर्थ एक धन व एक ऋण असणार. आता मध्यम पदाचं चिन्ह आपण बघितलं तर ते आहे धन 7. म्हणजे या जोडीतल्या मोठ्या अवयवाला धन चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणून ऋण 4 आणि धन 11 अशी ही जोडी होईल. y वर्ग अधिक 7y वजा 44 बरोबर y वर्ग वजा 4y अधिक 11y वजा 44 बरोबर y कंसामध्ये y वजा 4 अधिक 11 कंसामध्ये y वजा 4. आता दोन्ही कंस एकसारखे आले म्हणून पहिल्या कंसात y वजा 4 आणि दुसऱ्या कंसात y अधिक 11. आता पुढचं उदाहरण पाहू. y वर्ग वजा 6y वजा 72. या ठिकाणी पहिल्या पदाचा सहगुणक आहे 1 आणि तिसऱ्या पदाचा सहगुणक आहे ऋण 72 म्हणून गुणाकार आला ऋण 72. पहिल्यांदा 72 चे अवयव पाडूया. 2 गुणिले 36 बरोबर 72 पण हा फरक 6 येत नाही. 3 गुणिले 24 तोही येत नाही. 4 गुणिले 18 तोही नाही. 6 गुणिले 12 हा फरक 6 आहे. या ठिकाणी 72 चे चिन्ह आहे ऋण म्हणून एक अवयव धन व एक ऋण असणार. मध्यम पदाचं चिन्ह आहे ऋण म्हणून मोठ्या अवयवाला ऋण आणि लहान अवयवाला धन चिन्ह येणार. म्हणून ही जोडी होईल धन 6 आणि ऋण 12. म्हणून y वर्ग वजा 6y वजा 72 बरोबर y वर्ग वजा 12y अधिक 6y वजा 72 बरोबर y कंसामध्ये y वजा 12 अधिक 6 कंसामध्ये y वजा 12. या ठिकाणी y वजा 12 हा सामायिक कंस आला म्हणून पहिल्या कंसात y वजा 12 आणि दुसऱ्या कंसात y अधिक 6. आणखी एक उदाहरण पाहू. 7p वर्ग अधिक 18pq वजा 9q वर्ग. येथे पहिल्या पदाचा सहगुणक आहे 7 आणि तिसऱ्या पदाचा सहगुणक आहे ऋण 9 म्हणून गुणाकार आला ऋण 63. अवयव पडताना पहिली जोडी आहे 3 गुणिले 21 बरोबर 63. यांच्यातील फरक आपणाला 18 मिळतो म्हणून ही जोडी बरोबर आहे. गुणाकार ऋण 63 असल्यामुळे यांच्यातील एक अवयव ऋण व एक धन असणार. मात्र मध्यम पद आहे धन म्हणून ऋण 3 आणि 21 अशी ही जोडी होईल. म्हणून 7p वर्ग अधिक 18pq वजा 9q वर्ग बरोबर 7p वर्ग अधिक 21pq वजा 3pq वजा 9q वर्ग. आता 2च्या जोड्या करून त्यामधून सामायिक काढूया. 7p कंसामध्ये p अधिक 3q वजा 3q कंसामध्ये p अधिक 3q म्हणून पहिल्या कंसात p अधिक 3q दुसऱ्या कंसात 7p वजा 3q. यानंतर आपल्याला पुढचं सूत्र बघायचं आहे ते आहे a घन अधिक b घन बरोबर पहिल्या कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. उदाहरण पाहू. 2a घन अधिक 250b घन. या ठिकाणी आपल्याला पहिलं पद सुद्धा पूर्ण घन पाहिजे आणि दुसरं पद सुद्धा पूर्ण घन पाहिजे.
परंतु ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, म्हणून पहिल्यांदा 2 त्याच्यातून सामायिक काढू. बरोबर 2 कंसामध्ये a घन अधिक 125 b घन. आता आपल्याला हव्या त्या स्वरूपात हे उदाहरण आलं. बरोबर 2 कंसात a घन अधिक 5b घन. बरोबर 2 कंसामध्ये a अधिक 5b दुसऱ्या कंसात a वर्ग वजा a गुणुले 5b अधिक 5b वर्ग. बरोबर 2 कंसामध्ये a अधिक 5b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा 5ab अधिक 25b वर्ग. आणखी एक सूत्र बघूया. a घन वजा b घन. बरोबर पहिल्या कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. उदाहरण पाहू. 64a चा घन वजा 1 बरोबर 4a चा घन वजा 1 चा घन. बरोबर 4a वजा 1 दुसऱ्या कंसात 4a वर्ग अधिक 4a गुणुले 1 अधिक 1 चा वर्ग. बरोबर पहिल्या कंसामध्ये 4a वजा 1 दुसऱ्या कंसात 16a वर्ग अधिक 4a अधिक 1